तुकडेबंदी कायद्यामुळे शहरांच्या आसपास आणि गावठाण परिसरात लाखो जमिनींचे व्यवहार कायदेशीर कचाट्यात अडकले होते। या जमिनींचे व्यवहार नियमित होण्यासाठी राज्य सरकारने नुकताच तुकडेबंदी कायदा शिथिल केलाय। या निर्णयाची कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेत। याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सूचना करण्यात आल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। 1 जानेवारी 2025 पर्यंत शहरी भाग गावठाणापासून 200 ते 500 मीटरपर्यंत आणि विविध प्राधिकरणांमधील भागात झालेले सर्व तुकड्यांचे व्यवहार मान्य करण्यात येणार आहेत। अशा प्रकारे 1 गुंठ्यापर्यंत जमीन व्यवहारासाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आलाय। त्यानुसार याची खरेदीपत्र देखील कायदेशीररित्या होणार आहेत। मात्र कुणी अडवणूक करून चिरीमिरीची मागणी करत असेल तर त्यांनी थेट पालकमंत्री कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन पालकमंत्री आबिटकर यांनी केलंय। याच्यामध्ये कोणतरी चिरीमिरी घ्यायचा प्रकार केला, जाणीवपूर्वक टाळायचा प्रयत्न केला तर तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पालकमंत्री कार्यालयाकडे संपर्क करा। कोणत्याही परिस्थितीमध्ये जी कायदेशीर गोष्ट झाली अशा गोष्टींमध्ये बेकायदेशीरपणे जाणीवपूर्वक कोणी दिरंगाई केली तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल, हा एक निर्देश देण्यात आला। त्याच्यापेक्षा महत्त्वाचा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असणारा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय की जो कालच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या निर्णयानंतर आम्हा सगळ्यांना एक दिलासादायक आहे, तो म्हणजे आपलं जे सगळं नागरी क्षेत्र आहे, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, या सगळ्यांच्या परिसरातल्या साधारणतः 2 किलोमीटरच्या परिघामध्ये, त्या 2 किलोमीटरच्या परिघामध्ये 200 मीटरच्या परिघामध्ये त्या सगळ्याला सुद्धा या ठिकाणी खरेदी विक्री करायला आणि त्या माध्यमातून या सगळ्या म्हणजे त्याला बिगर शेती झाल्यातला प्रकार होईल अशा पद्धतीचं 200 मीटरमध्ये सुद्धा बांधकामाला परवानगी देण्याबद्दल। हातकणंगले तालुक्यातील तळसंदी इथल्या निवासी शाळेतल्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेबाबत बोलताना त्यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्याचं सांगितलंय। मगाशी जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच एक निवेदन घेऊन याबद्दलच्या काही संघटनेचे लोक माझ्याकडे आले होते। मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेत, त्याची चौकशी होईल आणि चौकशीप्रमाणे जे त्यात दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई होईल। कारण अशा पद्धतीनं रँकिंगचा प्रकार अजून कोल्हापूर जिल्हा त्याच्याबद्दल आपण खूप भाग्यवान आहोत की काही चुकीच्या संस्कृतींपासून आपण अलिप्त आहोत। त्यामुळे अशी गोष्ट असेल तर त्याच्याबद्दल ज्या काही सक्त कारवाई करणं अपेक्षित आहे ती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एसपीना आपण सूचना दिली। मगाशी दाखवलं त्याने आम्हाला, ते दाखवलेली घटना बघितल्यानंतर निश्चितपणाने त्याच्यावरती कारवाई करणं मस्ट बी इसेन्शियल आहे आणि ते आपण करतो। कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं। चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या संदर्भात झालेल्या हनी ट्रॅपच्या प्रयत्नाबाबत त्यांनी अधिक बोलणं टाळलं।